राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, 16 ते 19 जून दरम्यान महाराष्ट्रात भयंकर ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या दरम्यान होणार आहे। मात्र तरी देखील महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये या तारखांच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण असेल। तर जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट। हा पाऊस कुठे होणार आणि कुठे पावसाची उघाड असणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीला 16 जूनचा अंदाज पाहिला असता 16 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र भागात मोठा मुसळधार पाऊस होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता 16 तारखेला सोलापूर आणि नगर जिल्ह्यात मोठा पाऊस होईल। तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 16 जून रोजी होईल। कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात 16 जून रोजी मोठी अतिवृष्टी होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस 16 तारखेला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये 16 जून रोजी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त राहू शकतं, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। मित्रांनो, 16 तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर वाढत जाणार आहे। 17, 18, 19 जून दरम्यान महाराष्ट्रात आणखी मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, 17 तारखेचा अंदाज पाहिला असता 17 तारखेला विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मोठा मुसळधार पाऊस 17 तारखेला विदर्भात होईल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात, कोकणात देखील मोठा पाऊस असणार आहे 17 जून रोजी। मात्र मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागातच हलका पाऊस होऊ शकतो 17 जून रोजी। मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 17 तारखेला झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, 18 जूनचा अंदाज पाहिला असता 18 जून रोजी राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस 18 जून रोजी उघडलेला पाहायला मिळेल। मात्र ढगाळ वातावरण काही भागात राहू शकते। त्यासोबतच मराठवाड्यात देखील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात हलका पाऊस होऊ शकतो। मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात 18 जून रोजी देखील मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी पाहत आहात। तसेच 19 जूनचा अंदाज पाहिला असता 19 तारखेला पूर्वीप्रमाणेच कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मोठा पाऊस होणार। मात्र मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झाले तर पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हे सलग पावसाचे असणार आहेत। या दरम्यान मात्र कोण्या दिवशी कमी पाऊस असेल तर कोणत्या दिवशी जास्त मोठा मुसळधार पाऊस होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।